आजकाल सेलिब्रिटी कमी आणि मुलाखतींचे कार्यक्रम जास्त असं झालंय टेलिव्हिजनवरती. तर अशाच एका मुलाखतीच्या कार्यक्रमात आपण जातोय. बघूयात तिकडे आपल्याला कोण भेटणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात तारे मास्तरांच्या टीमची. बब्बी म्हणजेच दुर्वा आणि ऋतू म्हणजेच ऋतुजा. वेलकम टू द चॅट शो. वेलकम वेलकम टू माय चॅट शो. वेलकम वेलकम ऑल आर सेलिब्रिटीज. वेलकम 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 वेलकम. नशीब 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 गाणं तरी नीट जमलंय. मला सगळं जमतं. पुढे बोला. हा, मी तशी कार्यक्रमात मी खुशी कसनुशी तुमचं स्वागत करते. अगं नीट बोल ना. मी खुशी कसनुशी तुमचं स्वागत करते असं. तेच ते तुम्हाला माहितच आहे. आपण रोज एका सेलिब्रिटीशी गप्पा मारतो, त्याचा आयुष्य जाणण्याचा प्रयत्न करतो. जाणण्याचा नाही, जाणवण्याचा. तेच ते. हो साईडला त्याला काय आवडतं काय नाही ते विचारतो. त्याच्या वाईट परिस्थितीत त्याची वाट लावतो. वाट नाही लावत, त्यांनी कशी वाट काढली ते विचारतो. हा तेच ते. तर मी इथे आमंत्रित करते तुमच्या सर्वांची लाडकी सुंदरी दात फडके. दात फडके नाही, दाते फडके. सुंदरी दाते फडके. पुढचं बोल. तुला बोलायचंय. हा सॉरी. कसं सांगू म्हणजे कुठून सुरुवात करू? जमलं तर इथूनच सुरुवात कर, कारण की कॅमेरा इथेच आहे. एक सेकंड. मेकअप. आता मेकअप कशाला? माझा मेकअप चांगला आहे ना? हो. नाटकी आता पुढे बोल. काय? पुढे बोल. हा, तर मागच्या आठवड्याच्या बुधवारपासून माझ्यावर इतकी संकट कोसळली. अगं तुझा कॅमेरा इथे आहे ना, इथेच थांबून बोलायचं. इतकी संकट कोसळली की संकटांचा डोंगरच होणार ना. सख्यांनो लक्षात घ्या, संकटांचा डोंगर. पुढे. मी सकाळी शूटिंगला निघाले तर आमचे साहेबराव तीन वेळा काय शिंकले. अच्छी बात नाहीये. शिंकताना तोंडात हात ठेवून शिंकायचं असतं. तर साहेबराव शिंकले हे ऐकून मला पण शिंका येतेय. तुम्ही पण शिंका. तोपर्यंत मी घेते एक छोटासा ब्रेक. टिंग टॉंग. डॅशिंग भैया शर्मा, आमचा भैया शर्मा. दुधात पाणी शर्मा घाले. 1 लिटरचे 2 लिटर झाले. असा हा थोर शर्मा. डॅशिंग भैया शर्मा. टिंग टॉंग. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर सुंदरीताई म्हणाला, साहेबराव 3 वेळा शिंकले. आपण त्यांना पुढे विचारू. साहेबराव आजारी होते का? त्याचीच भीती होती हो मला. एक तर रड तरी नाही तर बोल तरी. आमच्या साहेबरावांना ना सीझन चेंज अजिबात सहन होत नाहीये. हो, साहेबराव यांचा नवरा नाही कुत्रा. साहेबराव कुत्रा. हो, मग नवरा टॉमी. बरं पुढे. मी सकाळी शूटिंगला निघाले होते, पण त्या साहेबरावाच्या शिंकेमुळे मनाला झालेली जखम हलकी करण्यासाठी मी चहा आणि क्रीमची बिस्किटे खायचं ठरवलं. तर त्या चहात विष होतं. आय विश तसं असतं, पण नाही. माझ्या चहात साय होती. साय? ओ माय. होय साय, पण मी नाही खाल्ली. साय नाही, हाय. वाय वाटलं पिऊन टाका विचार. हाय काय आणि नाही काय. पुढचं ऐका. हा, माझं मन हलकं करण्यासाठी मी क्रीमचं बिस्किट खाण्याचं ठरवलं. मी ते बिस्किट बुडवलं आणि खाणारी त्यात भूकंप झाला, बॉम्ब स्फोट झाला, सुनामी आली. नाही. अगं किती वेळा सांगू, तुझा कॅमेरा इथे आहे ना, तिथे सांगून बोलायचं. बिस्किटाचं नाव काढलं. मलाही खूप भूक लागलीये, तर मी इथे घेते एक छोटासा ब्रेक. तुम्ही विचार करा की बिस्किट खाताना कशी दिसते. टिंग टॉंग. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या जाहिरात नाही, अशी फालतू हिरोईन आल्या कोण देणारे जाहिरात. पुढचं बोल. पुढचं तुलाच बोलायचंय. तर ते सुंदर बिस्किट चहाच्या कपाच्या पार तळाशी जाऊन पडलं. संपलं. माझं आयुष्य संपलं. त्यानंतर माझी लिपस्टिक पसरली, काजळ विस्कटलं, कुंकू फिसकटलं. माझ्या आयुष्याचा सत्यानाश झाला. हो, तुमच्या आयुष्याचा जो काही सत्यानाश करायचा ना, तो समोरच्या कॅमेऱ्यात करा. सत्यानाश. अरे रे
पडलं त्या दिवशी मी शूटिंग केलं. त्या दिवशी एकाही सीन मध्ये मला ग्लिसरीनची गरजच नाही पडली. मी गळा रडले. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. पहिलाच सख्यांनो, खरा कलाकार हा त्याच्या आयुष्यातल्या दुःखांमधूनच प्रेरणा मिळवतो आणि आपल्यातला कलाकार जागा ठेवतो. कलाकार जागा ठेवतो. कलाकार जागा ठेवतो. अगं दुःख. पण त्या दिवशी मला माझं कॅरेक्टर खऱ्या अर्थाने सापडलं आणि माझ्या सिरियलचं नाव मी नव्याने अनुभवलं. कुठलं सख्यांना कुठलं? अरे देवा, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं? आता मी काय करू? कशी काय वाटली आमची मुलाखत? बाब्या, तुझी सुंदरी दात पडके. दात पडलाय तुझा ना? नाही पडलाय? रंगवलाय तो. रंगवलाय तो दात. खूप छान दिसतीये सुंदरी दात पडके. आणि तुझी हेअरस्टाईल पण मला आवडली. खूप गोड दिसतेस. खूप छान केलंस तू. Thank you. आणि ऋतू, छान पद्धतीने रिॲक्ट होतेस तू. Thank you. खूप छान. you. म्हणजे मी जे नेहमी सांगते तुम्हा मुलांना की एकमेकांना रिॲक्ट करा. जेव्हा तिचे बिचारीचे दुःखद प्रसंग ती सांगत होती तेव्हा तू ज्या पद्धतीने तिला साथ देत होतीस रिॲक्शनने, खूप छान, खूप गोड झाला तुम्हा दोघींचा Thank ऍक्ट. you. ऑल द बेस्ट. थँक्यू. सिग्नल थँक्यू. तर आता इथे येत आहेत एक बहीण भाऊ जे आपल्याला पुराणातली गोष्ट त्यांच्या पद्धतीनं सांगतात. त्यातले काहीतरी किस्से आपल्याला सांगणार. बघूयात त्यांचा दृष्टिकोन काय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तात्या तोडणकरांच्या टीमचा. अभिषेक म्हणजेच राणू आणि श्रुती म्हणजेच काळी. दादा, ए दादा, दादा, ए दादा. आलो. कशाला कटकट करते? आधीच तिकडे आजीनी मला ती कुठली तरी गोष्ट सांगून माझं डोकं फिरवलंय. त्यात तू दादा का? काय झालं? अगं आजी म्हणाली की त्यातला जो विलन असतो ना आपल्या स्टोरीतला, त्याला म्हणे 10 डोकी होती अशी चिकटून 10 डोकी चिकटून कसं शक्य आहे? आतापर्यंत कुठल्याच व्हिडिओ गेम मध्ये असं नाहीये. मी पण तोच विचार करतोय ग. हे पण समजा रावणाला खरंच 10 डोकी असतील तर त्याला लहानपणी पाळण्यात कसं ठेवलं असेल? 3 डोकी या साईडून बाहेर, 3 डोकी त्या साईडून. अरे सिंपल आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्रिकोणी पाळणा केला असेल ना. पण त्याला प्रॉब्लेम्स पण जाम होत असतील ना रे. म्हणजे बघ, तो सकाळी उठल्यावर ब्रश करायला गेला. तो एकदम कसं 10च्या 10 तोंडांना ब्रश करू शकेल? हात तरी पुरेल का त्याचे? अगं त्यासाठी माणसं ठेवली असतील ना त्याचे दात घासायला. एक प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह झाला तरी आणखी एक आहे. समजा रावण बसला जेवायला. बाजूला इथे 3रं डोकं आहे. हा इथे 5वं डोकं आहे. हा इथे संपली डोकं तिथेच थांब. तर एका तोंडाला वाटलं आज आपण जिलबी खाऊ. दुसऱ्या तोंडाला वाटलं आज आपण चिकन खाऊ. तर काय तर रावणाची मज्जाच मज्जा. बावळट मज्जा कसली? तूच सांग. पोटात जाणार गळा एकच असतो की नाही? विचार कर. जिलबी आणि चिकन एकत्र खाल्ल्यावर कसं लागेल? चिकन विथ पाक. शी. हे पण रावण कधी स्पोर्ट्स मध्ये भाग घेत नसेल का बरं? अगं तो स्पॉन्सर टी शर्ट कसे घालणार? नाही पण तो कुठल्या ना कुठल्या तरी स्पोर्ट्स मध्ये भाग घेत असणार. रनिंग. आणि त्याच्यात तो नेहमी फर्स्ट येत असणार. कसा काय? अरे 10 लोकांच्या ऐवजी तो एकटाच पळत असणार ना. हे पण समजा रावणाच्या 10 डोक्यांपैकी त्याच्या 4-5 डोक्यांना सर्दी झाली तर मग तर धबधबा. हे पण मला सांग, 4 नाकांना 2 हातांनी रुमाल कसा लावता येईल? अगं त्यासाठी पण माणसं ठेवली असतील. आला शेंबूड पुसाना, आला शेंबूड पुसाना, आला शेंबूड पुसाना, आला शेंबूड. दादा रुमाल भरला ना. घाणेरडी टाकून देतो तिकडे. हे पण रावणाला कधीच बोर झालं नसेल का बरं? जरी त्याला कंटाळा आला तरी त्याची 10 डोकी मिळून मिसळून अंताक्षरी खेळत असतील ना. पण जर रावण कंटाळून सिनेमाला गेला तर काय? त्याला मागची अख्खी रोज बुक करायला लागत असेल का? अगं जर तो मध्ये बसला तर मागच्यांना पुढचं कुठे दिसणार आहे? पण मला रावणावरनं आठवलं
आपल्या सरांनी होमवर्क दिलाय ना हो जर आपण तो होमवर्क नाही केला तर आपल्यावर वचा 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 10 तोंडांनी ओरडतील ना ते पण सरांकडे 10 तोंड नाहीच आहेत ना आणि तशी म्हणण्याची पद्धत असते अरे मग रावणाला पण 10 तोंड नसतील तशी म्हणण्याची पद्धत असेल. पुष्कर दादा, आपण नेहमी एखाद्या छोट्या जागेतनं जात असतो आणि तेव्हा असं वरती पाटी असते ना, डोके सांभाळा. तुम्हाला माहितीये रावणाच्या इकडे बाजूला होती डोके सांभाळा. नाही पण तुम्ही ऍक्ट खूप छान केलात. क्या बात आहे. कॉंग्रॅट्स अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद धन्यवाद. निर्मिताई सिग्नल. धन्यवाद धन्यवाद. या तुमचं नेहमीच मनोरंजन करणं ही तर आमची आवड आहेच, पण 1 कोटी मुलांची आवड आहे नॉर सुपी नूडल्स. काय म्हणता? ऐकूनच तुम्हाला भूक लागली ना, मग घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर सुपी नूडल्स डब्बा गोल. 5 सफरचंद प्लस 5 केळी इज इक्वल टू किती चिक्कू? असं कसं गणित असेल हे? 5 केळी 5 आज काय काय उत्तर येईल याचं? अहो 12 कबूतर.